नमस्कार. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि नंतर अमावास्येनंतर जी एकादशी येते, त्या एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह असतात. आम्ही नेहमी दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेलाच तुलसी विवाह लावून घेतो. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आम्ही छोटासा मांडव तयार केलेला आहे. त्यानंतर इथे तुळशीसमोर छान रांगोळी काढून घेतलेली आहे. हे सर्व जे साहित्य आहे ते तुलसी विवाहासाठी लागणारं साहित्य आहे. त्यानंतर मी सर्व पंत्या पेटून घेतलेल्या आहेत आणि छान अशा तुळशी वृंदावनाभोवती लावून घेतलेल्या आहेत. इथे छोट्या रंगनाथासाठी छान असे पिवळा पितांबर किंवा वस्त्र मी आणलेलं आहे ते घालून घेत आहे. त्यानंतर इथे मंगल कलश स्थापन केलेला आहे. आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक चांगल्या कार्यासाठी, शुभ कार्यासाठी कलश तर असतोच असतो. त्यानंतर इथे मी तुळशीचे जे सौभाग्यालंकार आहेत ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता पुढील पूजेची तयारी करायची आहे. इथे तुळशीच्या पाठीमागे मामा म्हणून ऊस लावून घेतलेला आहे आणि समोर एक छोटासा चौरंग ठेवून त्यावरती एक आसन ठेवून रंगनाथ ठेवलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे माझ्या हातामध्ये कागदी बाशिंग आहेत. त्यामध्ये गणपतीचं बाशिंग जे असतं ते नवरदेवासाठी असतं आणि सरस्वतीचं जे बाशिंग असतं ते नवरीसाठी असतं. तर ते मी तुलसीसाठी अर्पण केलेलं आहे. बाशिंग अर्पण करून झाल्यानंतर पुढील पूजेची तयारी करायची आहे. आता पुढील पूजेमध्ये इथे तुम्ही बघू शकता छोटंसं परंतु अगदी छान असं डेकोरेशन मुलांनी केलेलं आहे आणि ह्या पंत्यांमुळे तुळशी वृंदावन अगदी छान शोभून दिसत आहे. त्यानंतर तुळशीवरती मी एक वस्त्र घातलेलं आहे. वस्त्र घालून झाल्यानंतर तुळशीला आणि रंगनाथाला हार अर्पण करून घेतलेला आहे. हार अर्पण करून झाला की हळदी कुंकू वाहून आणि अक्षता वाहून तुळशीची आणि रंगनाथाची पंचोपचार पूजा करून घेतलेली आहे. पूजा करून झाल्यानंतर इथे जे सौभाग्य अलंकार आहेत त्यामध्ये खणा नारळाची जी ओटी असतात ती भरलेली आहे आणि नंतर दीप आणि धूप ओवाळून पूजा संपन्न झालेली आहे. पूजा झाल्यानंतर अंतरपटा धरून मग मंगलाष्टक म्हणण्यास सुरुवात केलेली आहे. आम्ही 7 मंगलाष्टक म्हणून तुलसी विवाह संपन्न केला. आपल्या धर्मामध्ये जी उपवर मुलं किंवा मुली आहेत त्यांचा विवाह तुलसीच्या लग्नानंतरच संपन्न केला जातो किंवा लग्नाला तिथूनच पुढे सुरुवात होते. इकडे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शंकरासमोर मी त्रिपुरार वातसुद्धा लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आम्ही तुलसी विवाह संपन्न करून घेतलेला आहे. तुम्हाला हा माझा तुलसी विवाहाचा व त्रिपुरारी पौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.